नमस्कार. स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक. आज आपण बघूयात अतिशय चविष्ट, खूप मऊ आणि लोण्यासारखा लुसलुशीत असा राजमा मसाल्याची रेसिपी. आपण ज्या प्रकारे हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर हा राजमा मसाला बनवतो अगदी तसाच आपण इथे घरी बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी राजमा. मी इथे गुलाबी राजमा घेतला आहे. ह्याचा राजमा खूप मस्त होतो. हा रात्रभर मी पाण्यामध्ये भिजवून घेतला आहे. हे बघा, भिजवल्यामुळे हा छान फुलला आहे. आता आपण ह्याची भाजी बनवून घेऊ. त्यासाठी आपल्याला कुकरमध्ये साधारण 3 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवायचं आहे. तेल गरम होतंय तोपर्यंत बाजूच्या गॅसवर पाणी देखील गरम करायला ठेवू. आता इथे तेलामध्ये आपल्याला काही खडे मसाले घालायचे आहे. अख्ख्या मसाल्यांची चव या राजम्याला खूप मस्त येते. त्यासाठी 2 तेजपान आणि 1.5 इंच हा दालचिनीचा तुकडा आपल्याला घालायचा आहे. त्यानंतर 7 ते 8 काळी मिरी घालूया. आता हे खडे मसाले जरा तेलावर परतून घेऊ. 1 टीस्पून जिरे घालूया. त्यानंतर 1 मध्यम आकाराचा कांदा, त्याची छान पेस्ट करून घेतली आहे, तो आपल्याला घालायचा आहे. 1 टेबलस्पून ठेचलेलं आलं लसूण घालूया. आता कांदा आणि आलं लसूण आपल्याला छान हलक्या तांबूस रंगाचं होईपर्यंत मस्त खमंग परतून घ्यायचं आहे. हे परतताना घाई करू नका. बघा, कांदा आलं लसूण छान खमंग परतून झालं आहे. अगदी हलक्या तांबूस रंगाचं झालं. आता यामध्ये 1 मोठ्या आकाराचा टोमॅटोची पेस्ट घालूया. जरा मिक्स करून घेऊ. चवीनुसार लाल तिखट घालूया. मी थोडं साधं तिखट आणि त्यामध्ये बॅडगीचं तिखट देखील मिक्स करून घातलं आहे, म्हणजे त्याची चव छान येते. थोडी हळद घालूया. 1 टीस्पून धणेपूड, 1 टीस्पून गरम मसाला घालू. आता सर्व साहित्य एक वेळा नीट मिक्स करून घेऊया. टोमॅटो कच्चा आहे. आता सर्व मसाल्यांबरोबर हा टोमॅटो आपल्याला मस्त परतून घ्यायचा आहे. छान ढाबा स्टाईल आपला हा राजमा मसाला आहे. यामध्ये थोडा फ्लेवर एन्हान्स करायसाठी कसुरी मेथी देखील घालूया. असेल तर आवर्जून घाला, ह्याची चव खूप मस्त येते. सर्व साहित्य छान मी परतून घेतलं. हे बघा, कडेनी छान तेल देखील सुटायला लागलं आहे. ह्याच पद्धतीने आपल्याला परतत राहायचं आहे. अगदी झटपट आज आपण हा राजमा मसाला बनवणार आहोत. वेगळा राजमा शिजवायची गरज नाही. एकाच कुकरमध्ये आपण ताबडतोब हा राजमा बनवणार आहोत. खूप मस्त मऊ असा राजमा तयार होतो. हे बघा, सर्व मसाले परतून झाले आहे. आता भिजवलेले हे राजमा घालूया. यामध्ये आता आपण गरम पाणी घालूया. राजमा हा 2 पद्धतीचा असतो. एक हा गुलाबी राजमा असतो आणि दुसरा जो आहे तो डार्क लालसर रंगाचा राजमा असतो. तो राजमा शिजायला वेळ जरा जास्त लागतो, त्यामुळे त्यामध्ये पाणी जास्त घालून कुकरच्या शिट्या देखील जास्त कराव्या लागतात. हा गुलाबी राजमा आहे, हा जरा लवकर शिजतो आणि छान मऊ असा होतो. बघा, थोडं पातळ आता हे वाटत असलं तरी राजमा शिजल्यानंतर हे छान घट्टसर आणि क्रीमी असं होतं. चवीनुसार मीठ घालूया. आता याला एक उकळी आली की आपण झाकण बंद करून घेऊ. आता मध्यम आचेवर साधारण 5 शिट्या आपल्याला काढायच्या आहे आणि त्यानंतर 10 मिनिटांसाठी राजमा शिजवायचा आहे. तुम्ही जर लाल कलरचा राजमा घेतला असेल तर तो शिजायला वेळ जरा जास्त लागतो. त्यासाठी तुम्हाला 7 ते 8 शिट्या काढाव्या लागतील आणि 15 मिनिटांसाठी मंद आचेवर राजमा शिजवावा लागेल. हा गुलाबी राजमा त्यापेक्षा जरा लवकर शिजतो आणि मऊ देखील होतो. हे बघा, किती छान हा राजमा शिजला आहे. अगदी मस्त लोण्यासारखा मऊ झाला आहे. बघा, खूप सॉफ्ट झाला आहे आणि भाजी देखील बघा किती मस्त दिसते आहे. इथे जर तुम्हाला पाणी जरा कमी वाटत असेल तर यामध्ये थोडं गरम पाणी घालून तुम्ही याला एक उकळी काढून घेऊ शकतात. पण आता तरी मला हे अगदी व्यवस्थित वाटते आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हलकं हलकं हे जरा घोटून घ्या, म्हणजे खूप मस्त असं टेक्स्चर येतं.
बघा, अगदी झटपट हा राजमा मसाला तयार झाला आहे. आता यामध्ये थोडंसं बटर घालणार आहे. बटर घालणे हे अगदी ऐच्छिक आहे, आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल. कोथिंबीर घालूया, मिक्स करू. अतिशय चविष्ट, मऊ आणि लुसलुशीत असा ढाबा स्टाईल राजमा मसाला तयार आहे. तुम्ही हा राजमा मसाला नक्की करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर जरूर कळवा. आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा.